सकाळी उठून हे बघा मावशीला मदत करणं चालू आहे मेथीची भाजी निवडण्यात. सर्वांना गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी भाजीपाला आला होता. पहिला एक भाजीपाला येऊन गेला, त्याच्याकडून थोडाफार घेतला. आता हे पण आला, आई यांच्याकडून घेते. नंतर फ्रेश वगैरे होऊन व्यायाम तर झाला होता सकाळी. म्हटलं चला प्रोटीन घेऊया, प्रोटीन घेतलं. नंतर बघा याची कटिंग करायची म्हटलं की एवढा मोठा टास्क आहे नाही. 3 जण पकडून होते पण तो रडतच होता. त्याची कटिंग वगैरे केली, माझं सर्व आवरलं. त्याचं आवरून त्याला शाळेत पाठवलं. जेवणामध्ये भाकरी, कोशिंबीर, मुंगाची आणि मेथीची भाजी, पालकची भाजी आणि सलाद असं जेवण होतं. निवांत जेवण करून घेतलं. आणि दुपारच्या टायमाला बहिणाबाई गेली होती मेहकरला, तिला काम होतं. आणि बाबूला इथं झोपवलं होतं. गरमी खूपच होती. 2 तास झोपला. त्याच्यानंतर उठला, चिक्कू मागत होता खायला. त्याला चिक्कू दिलं. नंतर त्याची मावशी आली होती आणि त्याच्या मावशीने त्याला हे आणलं होतं रंगपंचमीसाठी बंदूक. आणि तेच पाहून खूपच खुश झाला. अजून काय काय आणलं ते पण बघण्याची उत्सुकता होती, ते दाखवत होती. सर्व आवरून मग सायंकाळी निघालो वॉकिंगला. जंगल बघा, काहीच पानं नाही राहिले, पूर्ण पानझड झाली. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इंस्टाला फॉलो करा. मी वॉकिंगहून आली तर मला बघण्यासाठी बघा आला होता हा. रात्रीच्या जेवणात आज खूप क्रेविंग होती चिकनची. मग चिकन बनवलं, फक्त 2च पीस घेतले, भाकरी, खूप सारा सलाद आणि थोडीशी चटणी. जेवण वगैरे केलं निवांत. हा पण माझ्यासोबत जेवला. याने गोबीची भाजी खाल्ली. बघा कसं जेवायचं शिकला स्वतःच्या हाताने. नंतर आमचं जेवण झालं. मी लवकर जेवण करून घेते. नंतर त्याच्या मामा जेवत होता तर त्याचं चालू आहे बघा हे असं, काही ऐकत नाही. नंतर बहिणाबाई आणि भाऊ जेवायला लागले दोघं. पप्पा नाही चिकन खात नाही. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कालच्या स्टेप एवढ्या होत्या 6,000 10,000चं टार्गेट आहे, बघू कसं होतं तर.